सरळ सरळ भाग 62 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आपला आजचा विषय पेपर फुटीचे मूळ नेमके कुठे आहे असा आहे। ईमान की राह पर चलना आसान नहीं होता, ईमान की राह पर चलना आसान नहीं होता, नकल से मिला मुकाम कभी महान नहीं होता, नकल से मिला मुकाम कभी महान नहीं होता। नमस्कार। संपूर्ण देशभरात नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकरण अतिशय ताजा आहे आणि हे काही नवीन नाही। 2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपर फुटला होता। नव्याने परीक्षा झाल्या देशभरात। पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षण संस्थांना सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला आणि आज पण तीच परिस्थिती आहे। मात्र वास्तव हे आहे की काही हजार विद्यार्थ्यांसाठी पेपर फुटवला जातो आणि त्याची शिक्षा मात्र 20 लाख विद्यार्थ्यांना सोसावी लागते। पेपर फुटणे किंवा परीक्षा व्यवस्थेमध्ये गैरप्रकार होणे हे आपल्याकडे काही नवीन नाही। लहान लहान गावात, तालुका स्तरावर सुद्धा अनेक परीक्षांमध्ये असे प्रकार होतात। मात्र देश पातळीवरील प्रतिष्ठेच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटू लागले तर तो केवळ गैरप्रकार राहत नाही, तर तो राष्ट्रीय चिंतेचा विषय बनतो। प्रत्यक्षात शिक्षण हा आता सेवाभावाचा विषय राहिलेला नाही, आता तो पूर्णपणे व्यवसाय झालेला आहे, मोठा उद्योग झालेला आहे। कोचिंग क्लासेसची अब्जावधी रुपयाची इंडस्ट्री देशभर उभी राहिली आहे। या उद्योगाचे यश विद्यार्थ्यांच्या निकालावर अवलंबून असते, त्यामुळे यश मिळवण्यासाठी काहीतरी मार्ग वापरण्याची मानसिकता तयार झाली आहे। त्यातूनच पेपर फुटी, कॉपी, बोगस गुणवत्ता, निकालाचे मार्केटिंग असे प्रकार वाढले आहेत। कोचिंग क्लासवाल्यांची स्पर्धा जीवघेणी झाली आहे आणि यशस्वी विद्यार्थ्यांवर दावा करण्यासाठी पालकांना पैसे देणे, विद्यार्थ्यांना पळविणे, हा आमच्याच क्लासचा विद्यार्थी आहे असे जाहीर करणे, असे प्रकार अनेकदा अनेक कोचिंगवाले करतात हे स्पष्ट झाले आहे। आता तर काही कोचिंग क्लासवाल्यांनी स्वतःचे जाळे तयार केले आहे। त्यामध्ये स्वतःच्या शाळा आहे, स्वतःचे कॉलेज आहे आणि आमच्या कॉलेजला, आमच्या शाळेला प्रवेश घ्या, आमच्या क्लासला प्रवेश घ्या आणि अमुक शाळेत ऍडमिशन घ्या, मग निकालाची चिंता करू नका, अशी उघड व्यवस्था अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे। अनेक विद्यार्थी मोठ्या शहरात कोचिंग करतात, पण त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रवेश मात्र ग्रामीण भागातील कॉपी सेंटर शाळांमध्ये दाखविले जातात। अशा ठिकाणी सामूहिक कॉपी, थेट फळ्यावर उत्तर लिहून देणे, पर्यवेक्षकाचे संगनमत असे प्रकार उघड होतात आणि 100% निकालाची परंपरा अशा पद्धतीचे जाहीर दावा केला जातो। या सर्व प्रकारात प्रामाणिक आणि मेहनती विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होते। जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्या समोर पैसे, शॉर्टकट आणि गैरप्रकारातून पुढे आलेले विद्यार्थी उभे राहतात। मग गुणवत्ता दुय्यम ठरते आणि गुणाचे मार्केट तयार होते। आज अनेक शिक्षण संस्थांचा उद्देश विद्यार्थी घडविणे नसून विद्यार्थ्यांना पास करणे एवढाच राहिलेला आहे। सुरुवातीपासून विद्यार्थ्याला पुढे ढकलत देणे आणि डिग्री मिळवून देणे, यशाची हमी देणे, हीच शिक्षणाची नवी व्याख्या बनली आहे। कला व वाणिज्य शाखांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतोच, पण आता नेट, JEE, CET, JEE ऍडव्हान्स यासारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षांपर्यंत सुद्धा हा प्रकार पोहोचला आहे। पैसा, स्पर्धा आणि यशाचा दबाव वाढला की काही लोक गैरमार्ग निवडतात, त्यातूनच पेपर फुटीसारखे प्रकार जन्माला येतात। वास्तविक परीक्षा प्रणाली, गोपनीयता, नियंत्रण, कोचिंग उद्योग आणि शिक्षण पद्धती सर्वच ठिकाणी सुधारणा आवश्यक आहेत। सरकार परीक्षा रद्द करत नाही तर लाखो रुपये देऊन काही विद्यार्थी बोगसपणे यशस्वी होतात आणि परीक्षा रद्द केली तर लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होते। त्यामुळे फेर परीक्षा कधी कधी आवश्यक निर्णय ठरतो। मात्र मूलभूत प्रश्न वेगळाच आहे। प्रामाणिकपणे यश मिळवायचे आहे तरी किती लोकांना? आणि सरकार जर खरंच गंभीर आहे तर केवळ परीक्षा रद्द करून उपयोग नाही। सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण शिक्षण व्यवस्था, परीक्षा पद्धती आणि कोचिंग संस्कृतीवर कठोर नियंत्रण आणावे लागतील। परीक्षा प्रक्रियेचे डिजिटल एन्क्रिप्शन करणे म्हणजे डिजिटल लॉकची व्यवस्था करणे, कॉपी सेंटरवर फौजदारी कारवाई करणे, गुणवत्ताधारित शिक्षणावर भर देणे आदी करावे लागेल। नाहीतर संपूर्ण व्यवस्था बेईमानीने चालणार आणि परीक्षा मात्र आम्ही इमानदारीने घेणार, हा विरोधाभास किती दिवस चालणार? विद्यार्थ्याला गुणवत्ता द्यायची की फक्त गुण द्यायचे? प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही,
तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या प्रामाणिकपणाचा आहे। तेव्हा विद्यार्थ्याला फक्त गुण द्यायचे आहे की गुणवत्ता द्यायची आहे हे आता व्यवस्थेनेच ठरविले पाहिजे। शेवटी शिक्षणाचा बाजार बाबत एक शेर मला आठवतो, शिक्षा अगर बाजार बनी तो ईमान हार जाएगा, मेहनती हर विद्यार्थी फिर खुद से ही हार जाएगा, मेहनती हर विद्यार्थी फिर खुद से ही हार जाएगा। नमस्कार।